गरुडासारखं उडायचं असेल तर कावळ्यांची संगत सोडून गरुडाचे रूल्स फॉलो करावे लागतील. तेव्हाच तुम्ही गरुडाप्रमाणे आकाश जिंकू शकाल. नमस्कार, जी इन्स्पायर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लाईफचे असे 5 रूल्स बघूयात जे आपल्याला गरुडाकडून शिकावे लागतील. तुझं जीवन आज जिथे कुठे आहे ते नशिबामुळे नाही, ते तुझ्या विचारांमुळे आणि भूतकाळात केलेल्या कामामुळे. काही लोक तुमच्याबद्दल मत बनवतात, तुम्हाला खाली खेचतात, तुमच्या अपयशाला जास्तच वाढवून सांगतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, गरुड कधी कावळ्याच्या गोष्टी मनावर घेऊन किंवा ऐकून आकाश नाही जिंकत. तो स्वतःच रूल बनवून त्यावर चालत असतो. चला तर मग गरुडाचे 5 लाईफ लेसन्स जे आपलं आयुष्य बदलून टाकतील. नंबर 1, आपल्याला माहिती आहे की गरुड हा 70 वर्षापर्यंत जगू शकतो, जर तो वयाच्या 40व्या वर्षी मरण यातना सहन केल्या तरच. कारण जेव्हा गरुडाला त्याचे नख कमजोर वाटतात, चोच बोथट होते, पंख जड पडतात, शिकार करता येत नाही, त्यावेळी जिथे बाकीचे पक्षी आपल्या घरट्यात लपून बसतात, मरणाची वाट पाहत, तिथे हा गरुड मरणाला झिडकावून तो पर्वताच्या शिखरावर जातो. स्वतःचीच चोच मोडतो, नख तोडून टाकतो, पंख उपटतो, रक्त बंबाळ होतो. पण ज्यावेळी काही काळानंतर चोच, नख, पंख सर्व काही नवीन येतं, त्यावेळी तो आधीपेक्षाही जास्त काळ राज्य करतो. आणि आपण एक रिजेक्शन मिळालं, एक रिलेशनशिप तुटलं, एक एक्झाम फेल झाली आणि तू लगेच तुटतोस. अरे गरुडासारखं तर सहन नाही ना करायचं, मग का हरत बसलास? नंबर 2, गरुड नेहमी शांत असतो. तो कधीच आवाज करून काम करत नाही आणि तो कधीही कावळ्यांमध्ये उडत नाही. तो एकटाच उंच भरारी घेतो आणि मग पूर्ण आकाश त्याचं होतं. पण आज आपण लाईक्समध्ये अडकलो, लोक काय म्हणतील यातच आहोत. पण कावळे ओरडतातच, तू काही करू शकत नाहीस. आणि आपण त्यांच्या आवाजाला सत्य मानतो आणि लाईफ एन्जॉय करतो. पण एक रियालिटी सांगू, तुम्ही जर सुरुवातीचे 5 वर्ष गाढवासारखी मेहनत केली ना, तर पुढची 50 वर्ष राजा म्हणून जगाल. पण तुम्ही जर सुरुवातीची 5 वर्ष मजा एन्जॉय करण्यात राजा म्हणून घालवली, तर पुढचे 50 वर्ष तुम्हाला गाढवासारखी मेहनत करावी लागेल. कारण नंतर ऑप्शन नाही, फक्त ॲक्शन असते. नंबर 3, गरुड हा 5 किलोमीटर लांबून शिकार पाहतो, कारण त्याचं एकाच गोष्टीवर फोकस असतो. म्हणूनच तर पक्ष्यांचा राजा आहे. पण आज आपण 5 मिनिटसुद्धा फोकस ठेवू शकत नाही. कधी रील्स, कधी इमोशन्स, कधी फालतू विचार. रील्स बदलतात तसेच ध्येयसुद्धा बदलतात. पण आपण ज्यावर डोळे लावतो तिथं जीवन तुला घेऊन जातं. पण तुमचं मन प्रत्येक वळणावर डिस्ट्रॅक्ट होतं, फोकस नाही, डायरेक्शन नाही, आणि म्हणूनच फ्रस्ट्रेशन जास्त. बट फोकस इज इक्वल टू दिशा, आणि दिशा इज इक्वल टू उंची असते. नंबर 4, वादळ आलं की सगळे पक्षी लपतात, पण गरुड तो वाऱ्याच्या विरुद्ध उडतो आणि त्या वादळाच्या जोरावर आकाशाच्या वर जातो. आपल्याही लाईफमधली वादळं, प्रॉब्लेम, इन्सिडंट, प्रेशर, रिजेक्शन, हे वादळ आपल्याला थांबवायला नाही येत, आपल्याला उचलायला येतात. तू वादळ टाळतोस आणि गरुड त्याचा फायदा घेतो आपली उडान अजून उंच करण्यासाठी. आज तू रडतोस, तुटतोस, ब्लेम करतोस, पण गरुड सांगतो, वादळ आल्यावर लपून बसू नको, उडण्याचा सराव कर. नंबर 5, गरुड कधीच मेलेल्या प्राण्याची शिकार करत नाही, तो नेहमी जिवंत प्राण्याची शिकार करतो. पण आपण आपल्या भूतकाळात जगतो जो केव्हाच मेला आहे. तर त्या मेलेल्या थॉट्सवर जास्त लक्ष देऊ नका, तर आपल्या येणाऱ्या फ्युचर लाईफकडे लक्ष द्या. तुमच्या भूतकाळातील घटना तिथेच ठेवून द्या जिथे त्यांची जागा आहे. भूतकाळात तुमच्यासोबत कितीही वाईट जरी झालं असेल, त्याला आपल्या वर्तमानात आणू नका. त्या घटना मेलेल्या आहेत. त्या घटना वर्तमानात आणून तुम्ही तुमचा फ्युचर आणि प्रेझेंटला नका मारू. तयार आहात का गरुडासारखं उडण्यासाठी? तयार आहात का तुमचं कम्फर्ट झोन जाळून टाकण्यासाठी? तयार आहात का तुमच्या माइंडला सायलेंट करून तुमची एनर्जी तुमच्या कामात, स्वप्नात, ध्येयात भिडवण्यासाठी? जर तयार असाल तर कॉमेंटमध्ये येस नक्की टाईप करा, कारण हे येस फर्स्ट स्टेप आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला फक्त मराठी नाही तर हिंदी मोटिवेशन सुद्धा आपल्या चॅनलवर आहे. आणि हो, आपल्या मित्रांना ज्यांना उंच उडायचं आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.